SC37 न्यूज उस्मानाबाद. झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे. उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दिनांक 15 जानेवारी 2026च्या 10 ठळक घडामोडी. धाराशिव उस्मानाबाद नगर परिषदेच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पंकज भोसले यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड. धाराशिव उस्मानाबाद नगर परिषद प्रभाग क्रमांक 8चे उभाटाचे शिवसेना नगरसेवक प्रदीप मुंडे यांची एकमताने गटनेतेपदी निवड. तुळजापूर नगर परिषद महाविकास आघाडीच्या गटनेतेपदी अमोल कुतवळ यांची निवड काँग्रेसच्या वतीने दिले जिल्हाधिकारी यांना पत्र. धाराशिव उस्मानाबाद नगर परिषद भाजपाच्या गटनेतेपदी अनेक संकटावर मात करून जनतेच्या न्यायालयात न्याय मिळवलेले अमित शिंदे यांची गटनेतेपदी निवड. RTO कार्यालयाने जिल्ह्यातील दुचाकी धारकांना MH25BH नवीन मालिका सुरू. इच्छेनुसार आकर्षक क्रमांकासाठी 16 ते 19 जानेवारीपर्यंत दुचाकी धारकांनी अर्ज करण्याचे केले आवाहन. धाराशिव उस्मानाबाद नगर परिषदेमध्ये अमोल राजे निंबाळकर व सुजित साळुंके यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड. मुळेवाडी तालुका धाराशिव येथील पोलीस पाटील वराळे यांनी पोलीस पाटील व लेखा सहाय्यक पदाचे दिशाभूल करून मानधन उचलले. 4 जिल्ह्यातून हद्दपारची टांगती तलवार. 5 गुन्हे FIR झाला दाखल. वाशी पोलिसांनी मांडवा परिसरात वाळूची चोरटी वाहतूक पकडली. 3घांवर केला गुन्हा दाखल. तुळजापूर नगर परिषद उपनगराध्यक्षपदी रामचंद्र रोचकरी यांची निवड. उद्या दिनांक 16 जानेवारीपासून जिल्हा परिषद व पंचायत समितीचा आखाडा रंगणार. उद्यापासून निवडणुकीचे अर्ज स्वीकृती होणार सुरू. या होत्या धाराशिव उस्मानाबाद परिसरातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. शुभरात्री.